ना आमच्या तालुक्यात मिटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला. तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं. अहो त्यांना विचारा ना, मला काय विचारताय? त्या जनता दाखवून देईल. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. डिपार्टमेंटला पुढे करून आम्हाला ठोसे मारायचं काम करतायत. हटवा ना, बोलणार नाही. जोपर्यंत हटत नाही आम्ही बोलत नाही. जा काय काय करून घ्या. चला पोलीस डिपार्टमेंटची आम्हाला धमकी देतात, इथे आम्हाला ठोसे मारतात आणि घाबरत नाही. प्राण गेला तर बेहतर हलणार नाही. काय विषय आहे आणि तुम्ही का विरोध केला? या विरोध फक्त प्रशासकीय बैठक आतमध्ये पर्यटनचे, आणि ती कोणत्याही आम्हालाच काय पण राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही. शासकीय बैठक आहे, त्यांनी जाहीर करावं. शासकीय काही कर्मचारी अधिकारी पदाधिकारी तिथे नाहीये म्हणून, आणि मग यांनी सांगावं का पालकमंत्री कशाला म्हणतात. पालकमंत्री का तर कोणी जाऊ शकतं मतदान, कोणी कुठे केलं याचा विचार न करता आजपर्यंतच्या राजकारणामध्ये जो येईल त्याला आपला म्हणेल तोच पालकमंत्री. पालकत्व घ्यायचं तर जिल्ह्याचं घेतलंय, मग मनही तेवढं मोठं ठेवायचं. एकाच पिठ्या तो अतुल बेनके मांडीवर घेऊन फोटो काढताना तो आणि मी बाबला 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 बाबला. तिकडे राहुल गांधी पप्पू आणि इकडे हा दुसरा पप्पू तयार केला या माणसाने. आम्हाला मान्य नाही. त्यांनी सांगावं महायुतीशी आमचा संबंध नाही. आता आतमध्ये शासकीय जी बैठक चालली आहे, जी ठरवली आहे ती पर्यटनाची आहे, आणि पर्यटन हा आमचा आत्मा आहे. आम्ही सांगतो काय राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे 10 वेळा आम्ही फेऱ्या घातल्यात, आणि त्यामुळे आलेल्या निधीमध्ये काय करायचं याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा. माझे आपले असणारे गिरीश बापटजी ज्यावेळी पालकमंत्री होते त्यांनी 70 लेण्या घेतल्या होत्या. त्या लेण्यांचा चांगल्या पद्धतीने कसा विकास होईल याच्यासाठी केंद्रापर्यंत मिटिंगा झाल्या. त्या ठिकाणी असणाऱ्या पुरातन खात्याच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते जर आज जिवंत असते तर निश्चितपणाने ह्या सगळ्या घटना घडू दिल्या नसता. आमचं पण कर्तव्य आहे, दायित्व आहे की आम्ही आमच्या नेत्याचं या ठिकाणी स्वाभिमान अभिमान जपला पाहिजे, आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा अपमान आम्ही सहन करणार, कदापि नाही सहन करणार. राज्यामध्ये युतीचं सरकार घ्या, मग तुमचा यावरती यापूर्वी बोलणं काय म्हटले? युतीचं सरकार असतानाही तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री सगळं सहन केलं. आम्ही सांगतो की आम्ही इतकं काही सहन केलं फक्त याच्यासाठी की महायुती अबाधित राहावी, आणि नेत्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. पण आता आमच्या तोंडात गळ्या वाटेबाजी फास लागलाय. राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान. पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका सुरून होत आहेत, जिल्ह्यात होत होत्या. गेल्या आठवड्यात सुहास दिवसांनी सुद्धा तिथे मिटिंग घेतली, त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्नर तालुक्यामध्ये किती महायुतीमध्ये किती घटक आहेत, किती घटक पक्ष आहेत. का सगळ्यांना विश्वासात घेतला नाही? आमच्या तालुक्यात मिटिंग घेता, चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणता स्वतःला. तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही. माहितीमध्ये मिठाचा असं म्हणायचं का? जुन्नर विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय असं म्हणायचं? अहो त्यांना विचारा ना, मला काय विचारताय? त्यांना महायुती मान्य नाही, त्यांनी जाहीर करावं. त्यांनी सांगावं का ही बैठक कशासाठी लावली. ही बैठक लावत असताना पक्षाचा लेबल का लावला, आणि पक्षाच्या लेबला मागे लपवून घडतंय काय, लपलंय काय, दडलंय काय, आमचा प्रश्न हाच आहे. आजची भूमिका आता काय? आजची भूमिका पर्यटन तालुक्यात सगळ्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे, आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही त्यांचा त्या ठिकाणी का उल्लेख नाही. त्या ठिकाणी फोटो मध्ये बघितला वरती बाप आणि खाली बेटा, असं चालणार नाही. आम्हाला आतंकवादी समजतो, आमच्या पाठीमागे लावतो, आमच्या पाठीमागे यंत्रणा लावतो, आम्हाला फसवतो. अरे पालकमंत्र्याचं करायचं काय? आपले नेमकं आंदोलनाचं कारण काय? पालकमंत्री असतो का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो नाही. आम्ही आमच्या नेत्याचा अपमान आम्हाला पोलीस स्टेशनची घेऊन आले का?
अरे पकडायचं तर आतंकवाद्यांना जाऊन पकडायची हिंमत ठेवायची. आम्हाला आतंकवादी समजता, जनता दाखवून देईल. येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही. बारामती कमी पडली आता जुन्नरमध्ये आवाज. होय, होय.